भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा फक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाला पैसे मिळवून देण्यासाठी खेळला जातोय। मात्र यामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी हे मत व्यक्त केलंय। या संबंधी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाने कायमच भारत पाकिस्तान मॅच संदर्भात विरोध केलेला पाहायला मिळाला होता। मागच्या रविवारी देखील त्यांनी एक आंदोलन छेडलेलं होतं, सिंदूर आंदोलन होतं। आज पुन्हा भारत पाकिस्तान मॅच होते, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत उद्धव सेनेचे अखिल चित्रे। आपण त्यांना विचारूया, सर काय सांगाल, आज देखील भारत पाकिस्तान मॅच होते, तुम्ही कशा पद्धतीने विरोध दर्शवताय? बघा, गेल्या रविवारी भारत बनाम पाकिस्तानची मॅच झाली, पण आपण जर इतिहासात पाहिलं तर कुठेही जगात जर इंडिया पाकिस्तानची मॅच असली तर स्टेडियम तुडुंब भरलेलं आपल्याला पाहायला मिळालं। पण आपल्याला जर परिस्थिती आपण जर पाहिली असेल तर गेल्या आठवड्यात जी मॅच झाली स्टेडियम पूर्ण भरलेलं नव्हतं, सगळीकडे स्टेडियम खाली होतं। तशाच प्रकारे आपण जर सोनी नेटवर्कला जे त्याचं प्रसारण करतायत त्यांना जर विचारलं किंवा आपण जर नेटवर जरी माहिती घेतली तर त्याचे TRP कधी नव्हे तेवढे घसरलेले। आणि आता तर लोकांमध्ये आणखीन जागृती निर्माण झालेली आहे, कारण ज्या प्रकारे भारत सरकार हे खोटं सांगत होतं की काय सांगत होतं की आपण एक मॅच खेळतोय, त्याची वेगवेगळी कारणं देत होते। कधी ऑलिम्पिक्सचं देत होते, कधी BCCI किंवा ICCI BCCIवर बंदी आणेल, अशा सगळ्याचा बोगसपणा त्यांनी जो काही चालवला होता ते आठवड्याभरात मला असं वाटतं ते सगळं धुवून निघालेलं आहे, पर्दाफाश झालेलं आहे। जनतेला पण कळलेलं आहे की हे जे काही टुर्नामेंट आहे हे फक्त आणि फक्त राष्ट्रप्रथम ओरडणारे जे गृहमंत्री आहे देशाचे त्यांच्या मुलासाठी, कारण ते ICCचे चेअरमॅन आहे, त्यांना हे कमवण्यासाठी हे करण्यात येत आहे। म्हणून यावेळी तर तुम्ही पाहाल की आणखीन TRP घसरणार। भारत पाकिस्तान होणाऱ्या मॅच संदर्भात विरोध दर्शवलेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।